स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे, बऱ्याच मुलांचे मेसेज येत आहे की मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे। तर बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक करा। तर बघा, आता पहिली आन्सर की दुसरी आन्सर की, आता पहिल्या आन्सर कीने तुमचे मार्क्स काय येत होते ते सर्व सोडून द्यायचं, दुसरी आन्सर कीच गृहीत धरायची। त्यामध्ये आपल्याला बघा 6 प्रश्न कॅन्सल झालेले आहे, ते 6 प्रश्नांचे मार्क्स धरायचे पण नाही आणि त्याला गृहीतसुद्धा धरायचं नाही। आता पेपर 94 प्रश्नापैकी होता असं गृहीत धरायचं। त्यानंतर तुमचे बरोबर किती आले ते बघायचं, तुमचे चुकीचे किती आले ते बघायचं, बरोबर। त्यानंतर बघा, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो। 94 प्रश्नांचा क्वेश्चन पेपर आपल्या आता होता, कारण की 6 प्रश्न जे कॅन्सल झालेले आहे त्याचे आपल्याला मार्क्सही मिळत नाही किंवा ते वजाही होत नाही, ते प्रश्न परीक्षेत नव्हतेच असं ते गृहीत धरलं जातं। म्हणजे आता एकूण राहिले प्रश्न किती, 94 प्रश्न राहिले। आता मी समजा एक्झाम्पल देऊ, 94 प्रश्नापैकी मी 54 प्रश्न हे माझे बरोबर आले आणि 40 प्रश्न माझे चुकले। 54 अधिक 40 असे 94 प्रश्नापैकी 54 बरोबर आले आणि 40 चुकले। तर 54 बरोबर आले, त्यामुळे माझे मार्क्स झाले 108। परंतु आता निगेटिव्ह मार्किंगनुसार जे 40 प्रश्न चुकले होते त्याचे वजा मार्क किती होणार की 20 वजा मार्क होणार, म्हणजे 0.5ने आपण त्याला गुणतो, म्हणजे आपले वजा मार्क्स किती होणार 20। तुमचे 40 प्रश्न चुकले तर 20 मार्क वजा होणार, 30 प्रश्न चुकले तर 15 मार्क्स वजा होणार, म्हणजे जेवढे प्रश्न चुकले त्याच्या हाफ हे मार्क वजा होत असतं। त्यामुळे 108 तुमचे स्कोर येत होता, परंतु 108मधून निगेटिव्ह मार्किंगचे 20 वजा केल्यानंतर तुमचा फायनल स्कोर काय येत आहे 88। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता। म्हणजे ते 2.12 वगैरे तुम्ही काही लक्षात ठेवू नका, 2.12 पकडायचे का 0.51 पकडायचे, काही पण ते मुलं सांगतात तुम्हाला। त्यापेक्षा तुम्ही सेकंड आन्सर की घ्यायची, त्या 94 प्रश्नापैकी जे कॅन्सल झाले ते सोडून द्यायचे, ते तुम्ही अटेम्प्ट केले असो किंवा नसो त्यांचा काहीही संबंध येत नाही। उरलेल्या 94 प्रश्नापैकी तुमचे करेक्ट किती आहे आणि तुमचे रॉंग किती आहे ते कॅल्क्युलेट करायचे। करेक्ट प्रश्नाला 2 मार्क आणि रॉंग प्रश्नाला अर्धा मार्क वजा होतो। त्या पद्धतीने तुम्ही या स्लाईडमध्ये जसं सांगितलेलं आहे तसे तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।